बर्फाच्या पाण्यामध्ये चेहरा डीप केला जातोय किंवा डायरेक्ट आईस क्यूब आपल्या स्किनवरती फिरवले जातात, तर हे योग्य आहे का? आपण हे सगळं कुठून बघितलं माहिती आहे? सोशल मीडिया, इंस्टाग्राम, आलिया भट, दीपिका पदुकोण आणि या सगळ्यांमुळे सगळी लोक काय करायला लागले. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या स्किनमधनं ऑइल येणार नाही आहे जर मी बर्फाच्या पाण्यामध्ये माझा फेस डिप केला तर. हे बघ, काही काळाकरता त्याचे पोर बर्फाच्या पाण्यामुळे क्लॉग होतील, काही काळामध्ये तुमचं ऑइल त्यांनी कंट्रोल होईल, पण स्किन टाईटनिंग इफेक्ट पण मिळेल. पण तू हे रोज नाही करू शकत. कारण काय होतं की आईस आहे, आईस बर्न एक प्रकार असतो, म्हणजे बर्फाचं पण बर्निंग होतं स्किनला. स्किनच्या आतमध्ये ज्या व्हेन्स असतात, बारीक बारीक नाजूक रक्तवाहिन्या असतात, त्यासुद्धा डॅमेज होऊ शकतात तू जर रोजचं बर्फ वापरलं तर. आणि दुसरं म्हणजे बर्फाचं टेम्परेचर, आपल्या बॉडी टेम्परेचर ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते. आणि आठवड्यातून 1-2 वेळा केलं तर ठीक आहे, पण ऊन रोज आहे म्हणून तू रोज उन्हात जाण्यापूर्वी बर्फामध्ये तुझा चेहरा डीप करणं अतिशय चुकीचं आहे. तू मेकअपसाठी ह्याचा वापर करू शकते, म्हणजे मेकअप करण्याच्या आधी, ते पण ओकेजनली, की कधी कधी केलं, बाकीच्या वेळी नाही, रोज नाही, कधीतरी एकदा ठीक आहे.